गोरक्ष जालंधर चरपटाश्चौडभंगकानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवणगभत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धाः गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30वा। श्री गणेशाय नमः। जय जय अजी जगद्गुरुद्वारा पंढरी दिशा रुक्मिणीवरा सर्व साक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका मागील अध्यायी अनुसंधान भरतरीशी झाले विरक्तपण गोरक्ष जतीचे समागमे करून गिरनार अचळा पोचला परी रात्रंदिन देऊनी स्नेहाचे अपार रत्न तेणे करुणी उभयता जाण सुशोभित पैदाले यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरनार पर्वती मग पुसुनी श्री दत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालला परी अत्रिसुत म्हणे बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्र वत्स मम देहाते भेटला नाही बहुत दिवस तरी तयाचे भेटी माझे चक्षु परम भुकेले योग दक्षु तरी त्या आणुनी मज प्रत्यक्षु भेटवी का जीवलगा ऐसी ऐकता दत्तात्रयवाणी भेटवीन म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रय चरणानमुनी निघता झाला गोरक्ष श्री मच्छिंद्र मार्ग धरून चालता झाला गोरक्ष नंदन येरीकडे राया कारण काय करी महाराजा नाथ दीक्षा देऊनी त्यासी मौळी स्थापी वरद हस्तासी चिरंजीव पद देऊनी त्यासी अक्षय केला महाराजा जोवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी ऐसे वचन वागुत्तरी प्रसादाते ओपिले या उपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरी दास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर वैद्य अवश्य रोहिणी अपार गाढ आधीच होता तो कोकशास्त्रादी नारक कळा चतुर्य भाष्य बोल रसाळा मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा यावरी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला त्रिनंदन वातास्त्रादिक जलदपूर्ण अग्निअस्त्र सांगितले कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासशक्ती दारुण नागास्त्र खगेंद्रास्त्र अस्त्र जीवनी जीवन ब्रह्मास्त्रादी उपदेशी देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्रास्त्र विरक्तास्त्र आणि अतिनिपुण निर्वाण अस्त्रादी दानव प्रवीण स्तवनास्त्रादी सांगितली कीर्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादी मानवास्त्र विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र सकळ अस्त्रादी उपदेशी यावरी शस्त्रक्रिया सधन पूर्वी होता राव निपुण त्रिशूळ फरश अंकुश मान धनुष्य तोमर असिलता परज मुद्र बरसी मांडूक चक्रे गदा उद्देशी दारुट यंत्रे शस्त्रेसी बरसी कुठरादी की प्रवीण ऐसा शस्त्र विद्ये कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरुमुखे लाधला मग ते विद्येसी अर्थ शेवटी की कोंदण विराजे रत्नकटी मग त्या तेजा हेमावटी मोल काय बोलावे की सुगंधित मलयागार त्या मिश्रित झाले मृगमद केशर मग त्या गंधाते वागुत्तर कवनर्थी बोलावे असो ऐसा विद्यासंपन्न भरतरी ते करुणी अत्री नंदन उपरी साबरी व्यक्त करून सदनाते पाठवी नाग पन्नग उभय ठाई सकळ देवते तया प्रवाही मित्रकुंडा सनी वेढुनी मही पाठवीत महाराजा मग तेथे जाऊनी भरतरीनाथ साधिले सकळ 52 वीराते जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावरी येले मग सकळ देव करुणी प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण
मग सवे घेऊनी अत्री नंदन बद्रिकाश्रमी पातला, तेथे बैसून पूर्ण तपासी, मग येऊनी गिरनार पर्वतासी, राहते झाले सुखवस्तीसी. मच्छिंद्र मार्ग विलोकिता, तो येरीकडे गोरक्षनाथ, पाहता झाला गर्भगिरी पर्वत, परम आवडी आनंद भरित, मच्छिंद्रा ते भेटला. उपरी चरणी ठेवूनी माथा, म्हणे महाराजा दत्त गुरुनाथा, तुमच्या भेटीची क्षुधा नितांत, कामा नळू दाटला, तरी त्याची घेऊ भेटी, आनंदे होड दाटला पोटी, जैसी इंदूची अर्णवा गाठी, प्रेमे लहरी उचंबळे, की सोमाते कुमुद पाती, भेटी चुंबक काम वांछिती, तन्याय विधी त्रिविध मूर्ती, कामी नली भेटीसी. ऐशी गोरक्षकाची ऐकता वाणी, तोही पडला कामवेष्टणी, म्हणे वत्सा माझा स्वामी, पाहू ऐसे वाटत असे. मग काही दिवस तेथ राहून, करते झाले उभय गमन, वैदर्भ देशीचा मार्ग धरून, गमत असती उभयता, तो कौंडण्यपुरी सहज ग्रामात, करू गेले उभय भिक्षेते, तो तेदीचा शशांगर नूपनाथ, कोपलासे स्वसुता, कोपला परी चौहटा आत, दूता हाती ओपुनी सूत, खंडित करुणी पदहस्त, चौहटा ते टाकिला, यावरी श्रोते कल्पना घेती, राव कोपला सुतावरती, तो कोप तया कवण अर्थी, सुतावरी पेटला, तरी हे कवित्व महाराजा, दावा सकळ निर्णय चोजा, गुडत्व ठेवूनी ग्रंथी भोजा, प्रांजळपणी असावा. ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन, कवी म्हणे घ्या अनुसंधान, तेथीचा राव शशांकर नाम, प्रज्ञावंत धार्मिका, धैर्य औदार्य बळसंपत्ती, सत्वस्थ यश करी कीर्ती, ऐसा सोनी शशांकर नृत्ती, परी संतती नसे त्या, संतती नसे तेणे करून, राव जाहला चित्ती उद्विग्न, न आवडे वैभव राज्यकारण, छात्र सिंहासन नावडे, नावडे आसन वसन शयन, नावडे अन्नोदकादी पान, नावडे चातुर्य भोगादी गायन, कळा कुशळ गुणस्वी, सदा विराजुने एकांत स्थानी, वंशलतेची करी धोकणी, तो एके दिवशी मंदाकिनी, कांता बोले राया ते, म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा, धाक करिता संतती कामा, परी लल्लाट रेषेच्या विधी उगमा, नसल्या व्यर्थका धाका, तरी सर्वज्ञा सहज स्थिती, चित्त मिरवा प्रांजळ वृत्ती, व्यर्थ कांचणी शशिराप्रती, न भंगू द्यावे आणला ते, राया वडवा नळ चिंता क्लेश, शरीरा साहुनी हरिप्रज्ञेस, प्रज्ञे वीण संसार ओस, होत आहे महाराजा. ऐसे बोलता मंदाकिनी, परी राया बोधन वाटे मनी, चित्त धरी व्यग्र काचणी, संसार वल्ली सोडीना, दिवसान दिवस अति थोर, नावरे चिंता वैष्णानर, मग एके दिवशी अतिनिष्ठुर, शिवाराधू बैसला, मंत्रिका ते पाचारून, वैभव केले त्या स्वाधीन, सवे स्वल्प दूत घेऊन, दक्षिण दिशे चालला, रामेश्वरा काम वरून, जात शिवा ते करू प्रसन्न, तो मार्गी चालता कृष्णा संगम, तुंगभद्री भेटला, तेथे राहता मुक्कामासी, शयन करता निशीसी, दशकर पंचानन स्वप्नासी, येऊनिया बोलतसे, म्हणे राया संसार वल्ली, तव चित्त दरी चिंता व्यापली, तरी याची ठाई संतान वल्ली, प्राप्त होईल तुझराया, परी कृष्णा तुंगभद्रा उभय सरिती, संगम चिमट्यात तटक्षिती, अपर्णे सहित माझी मूर्ती, नित्य अर्चित्या लिंगी, लिंग अर्चिता सकाम कामा, स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा, यावीण खंती जावया तुम्हा, अन्य उपाय नसेची, ऐसा स्वप्नी दृष्टांत होता, तेची आवडे नरेश चित्ता, मग मित्र डोह संगम सरिता, जाऊन या विलोकी, तो जुनाट लिंग दिसले तेथ,
होते तटी प्रतिष्ठे रहित रावे पाहुनी सप्रेम भरिता प्रतिष्ठेत मिरवले मिळवुनी पंचोपकार तया उभवुनी प्रेम दौंदिक प्राण प्रतिष्ठा करुणी आरचक त्या ठाई मिरवला तया लागे उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मगेती करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामी गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक उभाती परी तया निकट मध्यस्थिती भद्र संगम ग्राम वस्ती तया माझी भूदेव जाती एक असे प्राज्ञिक मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठकी उत्तमोत्तम तयाची दारा शर्यू नाम पतिव्रता आगळी आगळी परी संतती वीण दोघे होती अति क्षीण मग ती उभयता सुलक्षण त्याची शिवा अर्चिती ऐसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळवणी सभेस शिवा बैसले विष्णुनी सुधाम अति मनोहारक रत्न जडित ते हाटक तरी धाम नोहे वैडूर्य विकासित शिवसभा निर्वतसे ऐसे सभे ते काळी बैसली असता गणमंडळी सुलोचना अप्सरा चंद्रमौळी पाचा रीता पैधाला तवती सुलोचना देवांगना वेगी येऊनी सिद्धांगणा मदनातकाच्या लागुनी चरणा नाट्यपरी वैवटली नाट्य करता चातुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दावून नृत्य करी आगळी परी नृत्य करता भावनेत भावना कल्पी स्वचित्तात ती स्मरारीते होऊनी रत काम भावने निवटावे ऐसी कामनी पेटुनी कामा परी काम दाटला शरीर उगमा तेणे करुणी नाट्य उत्तमा नृत्य करिता चाचरली चाचरण पाहुनी अपर्णा कांत येची भावना आणुनी चित्तात म्हणे कामीण काम न लाते पेटली अप्सरा तरी अहंकार विलक्षण योग्य नवे ही कामीण तरी ते सुलभ जन्म देऊ नियारत व्हावे ऐसी कल्पना आणुनी चित्ती बोलता झाला पशुपती म्हणे सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला तरी तू ऐशिया भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू अवनी भद्र संगमी जन्म घेऊनी विप्र कुशी मिरोसी मित्राचार्या पिता तया नाम माता शर्यू परम सुगम तियेचे कुशी तुझ जन्म मानव देही निर्विका ऐसे वदता गिरिजा कांता सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाले मी आ चित्ती उदेले देव मांदुस तेथे उदेला दैवे खैस देवी इच्छिल्या शिवरतीस आला भाते मिरवले आहाजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी कवळिता रत्नमाणिक काचमणी निवडला ऐशी सुरोचना चित्ती चिंतून करीती झाली म्लानवदन उपरी तिने स्तुती स्तवन शिवा लागी आरंभले म्हणे महाराजा कैलासपती नंदी वहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी विभूती व्यक्ता व्यक्त अससी तू फर्शांकुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र इही शोभती दशकर रुंड मुंड भूषणिका भाळी इंदू कबरी गंगा श्वेतवर्णा करिसी योगा वस्ती सुलक्षे आवडे नगा पूर्ण जोगा साधावया तरी है उमा मायाधवा देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञानधारिणी अनुभवा महादेव तुझ म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकूर माझी वारी व्यथा भोळेपणी मानुनी चित्ता उशापाते वदावे ऐसे ऐकुनी तिची वाणी तोषला मृडानी वर्मनी म्हणे सुरोचने तू ते अवनी प्राप्त होईन निश्चय परी माते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझी अर्था मग सहज माझा स्पर्श होता
स्वस्थानाते तू येशी, हाची माझा वरशाप, तरी खेदाते करी लोप, ऐसे बोलता गणार्णव भूप, चालती झाली उर्वशी, भद्र संगमे विप्रोत्तम, मित्राचार्य पवित्र नाम, शरयू कांते वरिता काम, दृश्य झाली जठराते, पुढे लोटता दिवसानुदिवस, पूर्ण होता 9 मास, कन्या रत्न पंकजास, उदय झाला वेल्लाळ, परीती ठाईच्या उर्वशी, कवणान वर्णवे स्वरूपासी, बालार्क किरणी सतेज राशी, कनक पंकजा मिरविसे, चंद्राननी आकर्ण नयन, खंजरी टकलिया दैदिप्यमान, जिचे पाहता मुखमंडन, मदन मूर्छा वरितसे, जिचे दंत माणिकवर्णी, अधर विकासत सुहास्यवदनी, दंत तेजे पाषाणतरणी, रत्न पंकजा मिरवतसे, पवदेठी अधरभार, सरळ नासिक पवन स्थिर, परम तेजवंत वक्र, पाहुनी चंद्र लाजतसे, चंपक मालती सुवास माला, केमलया गरे दिदली कळा, ऐसे गंधी षटपद मेळा, रुंजावया धावतसे, एक कोश वनात तरु होती ते सुगंधित, मृत्तिका वरुणी मृगदास, सरसर परते म्हणविती, ऐसी परी गजगामिनी, दिवसेंदिवस वृद्धी होऊनी, 12 वर्षे पवित्रपणी, नामे कदंबा मिरवितसे, परिती कदंबा शुभाननी, 12 वर्षे इंद्रियमनी, पिता पतिते पडता यत्नी, परिती नवरी भत्र्या ते, सदा विरक्त शिवस्मरणी, शिवध्यान आसनी शयनी, काया वाचा अंतःकरणी, शिववेधे वेधली, शिवार्चनी तातमाता, जाती नित्योभयता, तया संगे लावण्यलता, कदंबा ही जातसे, बाळपणी नित्य नित्य, शिवदर्शन येसी होत, पुढे होता वयस्थित, शिव स्वतः अर्चितसे, ऐशी लोटता 12 वर्षे, तो कोणे एके सुदीन दिनास, गृही सांडुनी तात मातेस, शिवालयी गेली ते, तव ते समयी देवळात, कोणीच नसे एकांतात, कदंबा तेथे संचार करीत, एकटपणी शुभांगी, जय जय हर म्हणूनी वाणी, मस्तक ठेवी मही लागुनी, ते समयी मृडानी वर तिला लागुनी, अदृश्य होता त्या ठाई, गुप्त तेथ शिव पंचानन, पाहात झाला ते कारण, परिती दारा सुलक्षण, मुखमंडणी देखिली, जैसी चपळा तेज भरित, शिवधामी लखलखीत, तिथे पाहता अपर्णानाथ, कामवेष्टिणी पडियेला, मग हास्ययुक्त होनी कुमार तात, मनी इच्छी भावे रत, ऐसे युजुनी चपळवंत, धरू पाहे ती चपळा, परी तो शिव तेज खाणी, धावता देखिला जैसा तरणी, तेणे करुणी भयभीत होऊनी, पळू लागे कदंबा, शिवालया ते सोडून बाहेरी, येती झाली विप्रकुमारी, परी तो शिव कामातुर, तिये मागे धाविनला, पुढे कदंबा मागे भव, उभयता महिते घेती घाव, धाव घेता सदाशिवे, जाऊन या स्पर्शिली, परी शिव स्पर्श होता तिथे, सांडी मानव तनुते, सुरोचना अप्सरा होनी त्वरित, स्वर्गाप्रती चालली परी एकीकडे, शिवकामाचा उजळीला पाड, ठाव सांडुनी इंद्रिय पाड, द्रव द्रवला महिते, द्रव द्रवता मही पाठी, पाता झाला कृष्णा तटी, उदक मेता एकवटी, सकळ मासे संचरले परी पूर्वीपासून, ते समयी पर्वत धन, तेणे प्रवाही कृष्णा संगमनी, रेतपात मिरवला, पर्जन्य काळी तो अचाट, जात होता कृष्णा पात्रात, ते संधीत राव सुभट, स्नाना लागी मिरवला, स्नान करुणी शशांगर, तटी बैसला होऊन स्थिर, स्नान संध्या सारोण समग्र, अर्ध्य प्रदानी प्रवर्तला,
करी घेता कृष्णा जीवन, तो रेत दाटले अंजुळीत येऊन, मानव देहाचा स्पर्श होऊन, रेती पुतळा रचिला, रचिला परी न लागता क्षण, सकळ अवयव दैदिप्यमान, राये पाहता प्रत्यक्ष वदन, बाळतनु ते देखले. पाहताची राजा हर्षयुक्त, म्हणे मज पावला उमाकांत, अयोनी संभव सूत, प्रताप दक्ष मज झाला, तरी हा कोणी मही अवतार, असेल वीरींची हरिहर, वाचस्पती सहस्त्रनेत्र, अवनीवरी उतरला, ऐसा आनंद मानोनी चित्ती, उत्ता झाला तो नुकती, बाळक कवळोनी हृदयाप्रती, शिबिरा प्रविष्ट पै झाला, मंदाकिनी सुंदर कांता, परम सत्वस्थ पतिव्रता, ते करी बाळ ओ पिता, पाहुनी तेही आनंदे. रायासी म्हणे मंदाकिनी, बाळ कोणाचा आणिला स्वामी, राव म्हणे अर्ध्य जीवनी, उदय पावला करपात्री, तरी हा ईश्वरे पुत्र तू ते, दिदला आहे उमाकांते, तरी पालन करुनी महिते, पुत्रवती मिरवे का, ऐसी ऐकुनी नरेंद्रवाणी, परमहर्षली मंदाकिनी, मग अति स्नेहाचे भरते आणुनी, बाळ हृदयी कविला, लाविताची स्तनमुखासी, पाना आला स्तनासी, संस्कारोनी कृष्णागर नामासी, द्वादशावे दिनी स्थापिले, यावरी राव शिवापासूनी, निघता झाला मग तेथुनी, कौंडण्य ग्राम अपूर्व स्थान, येऊनिया पोहोचला, यारी दिवसानुदिवस कृष्णागर, पावला 10 वर्षे, मग विवाह चिंता शशांगरास, स्नुषारूपी दाटली, मग कर्दम मंत्री पुरोहित, ऐक्य करुणी नूपनाथ, देशावरी पाठवित, सुलक्षण कुमारी योजावया, परिराव सांगे मंत्रिका कारण, की कुमारी पाहावी सुलक्षण, रूपवती गुणाने समान, कृष्णागरा सारखी, अवश्य म्हणून मंत्रिक वृंद, जात देशाते समुच्चय वृंद, पुरोहितादी पाहती संबंध, कृष्णागर रायाचा, नाना क्षेत्र राज्ये पाहुनी, कुमारी पाहे मंत्री नयनी, परी कृष्णागराच्या रूप मांडणी, एकही कन्या आढळेना, सकळ मंत्री देशोदेश, पाहू श्रमले कुमारीस, परी सर्व संपन्न तयास, कोणी एक आढळेना, रूप पाहती तो गुणहीन, गुण पाहती तो स्वरूपहीन, रूप गुण असता घटित समान, उभयतांचे येईना, ऐसे परी सांगोपांग, कोठेही दिसेना शुभमार्ग, अतिश्रमोनी लागवेग, स्वस्थानासी पावले, रायासी भेटूनी सांगती वृत्तांत, कन्या रत्ने अपरिमित, परी गुण रूप घटितार्थ, कोणी एक दिसेना, आजवरी महाराजा, 2 संवत्सर लोटले काजा, परी कन्या रत्न चोजा, नातळे ऐसे झालासे, ऐसे राया ते मंत्री सांगून, पाहते झाले आपुली स्थाने, या उपरी क्षणमास दीन, लोटून गेले तयापाशी, या उपरी कोणे एके दिवशी, कृतांत भृत्य येऊनी महिसी, घेऊनी गेले मंदाकिनीसी, परत्र देशा कारणे, मग सुशरीर मंदाकिनी, राये शशांकरे पाहुनी, परम विवळ झाला वियोगे करुनी, शोकार्णवी दाटला, परी कैसाही असला माईक देही, मेल्या मागे मरत नाही, असं उचंबळोनी शोकप्रवाही, हुंदकिया संपादी, उपरी उत्तर क्रिया करून राव सेवी सिंहासन, तयासही लोटल्या संवत्सर पूर्ण, श्राद्ध दशा उरकली परी कामनी वीण, राया चित्तीन वाटे कल्याण, कामानळी पंचप्राण, व्याकुळ बहु होता ती, परी रावतो इंद्रिय दमनी, कदा न पाहे व्यभिचार मनी, मग मंत्रिकासी बोलावुनी, निकट बेसवी आपल्या, म्हणे मकरंदा सुलक्षणा, तू करू गेलासी देश भ्रमणा, परी कुमारी रूपवंता आणि सगुणा, कोणी तरी आढळली का, मंत्री म्हणे जी नूपनाथ, कुमारी आहे स्वस्वरूपवंत, आणि गुणही उत्तम दिसत, परी घटित दिसेना, उपरी मंत्रिका बोलत, जरी सुता लागी न उतरे घटित, तरी यामुचे नामी घटितार्थ, शोधूनी पहावा, मंत्री म्हणे जी पुरोहिते,
टिप्पणे आणली आहेत लिखिते, तरी त्या ते पाचारुनी संबंधाते विलोकुनी पाहिजे. मग पाचारुनी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणे पाहत, तो चित्रकुटीचा नूपनाथ घटितार्थ आवडला. नामजयाचे भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज, त्याची कन्या तेजपुंज भुजावंती मिरवली. रूपवंत गुणवंत आणि नामी आले घटित. मग पाचारुनी मंत्रिका ते त्या स्थानी पाठविले. मंत्री जाऊनी चित्रकूटासी पुन्हा भेटूनी भुजध्वजासी वृत्तांत सांगुनी रायासी लग्नपत्रिका काढिली. लग्नपत्रिका आणि भृत्य लिहूनी पाठविले अर्जदास्त. रायापाशी येताची दूत वर्तमान निवेदिती. लग्नपत्रिका आणि दूत पाहुणे राव संतोषत. मग सरंजामी जाऊनी तेथ लग्न सोहळा उरकिला. मग ती कांता घेऊनी राव पाहता झाला आपला ठाव. उपरी दिवसेंदिवस थोरी व भुजावंती झाली से. त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत. येरीकडे 17 वर्षात कृष्णा गरू मिरवला. परी भुजावंती अंतपुरात धाम उभविले एकांत. अगम्य जितुके रायाते इतके ती मिरवत. असो एकांती भुजावंती परी सापत्न सुताची ऐकी व उक्ती. होती परी दृष्टी व्यक्ती एकमेका ते पाहती ती. तो कोणे एके सुदिनासी राव गेला मृगयेसी. कृष्णा गरू धामासी वेधोनिया पाहतसे. सहज वावळी घेऊनी हाती चित्तरंजवी खेळा निगुती. तो येदीकडे भुजावंती धामावरी आली से. राजकिशोर पाहुनी नैनी दृष्टी वंचली सुता लागोनी. तेणे वेशुनी पंचबाणी परिचारिके बोलत म्हणे पैल धामाप्रती वावडी उडवी वाताकृती. त्या ते पाचारुनी उत्तम गती स्वधामाते आण वेगे. ऐशी ऐकुनी दासी वचन पाती झाली राजनंदन. राजासी म्हणे तव मातेने चित्ती हेतू वरी येला. ती महाराजा उत्तम जेठी शीघ्र चलावे तिचे भेटी. राव ऐकुनी कर्णकुटी अवश्य म्हणे येतो की. भवंडी दोर देत सेवका हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती. सहज चाले सदनाप्रती दात आनंदे करुनिया. राये करुणी आणले लग्न तेव्हा गेला होता दर्शना. त्याशी लुटले बहुत दिन म्हणे आजी सुदीन उगवला. मज आज वत्साते माऊली कोणी कडूनी पानावली. तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झाली से. ऐसा आनंदोत्साह चित्ती मानुनी जातसे नृक्ती. सहज चाली सदनाप्रती जाऊन या पोचला. तवती दारा उपरीवर येता पाहिले कृष्णागरी. खाली उतरुनी शयन गुहारी पाती झाली वेल्हाळी. शयन सदनाचे धरुनी द्वार उभी राहिली ती सुकुमार. तो परिचारिका कृष्णागर घेऊन या पोचली परिहस्त संकेते. राया प्रति दावी सदनाते आपल्या घरी दासी जात भेट करुनी उभयता. येरीकडे कृष्णागर चारी चालता गेला समोर. दाताची करी नमस्कार सापत्न माता म्हणून. परिती बाळा मदन बाळी वेष्टिली होती कामानळी. तेणे चित्तदरी काजळी अज्ञानपणी मिरवत असे. सुते केला नमस्कार परिती नवदे यावर. ते पाहून या कृष्णागार मना माझी चाकाटला. परी निकट झाली त्या वास येरी जाऊनी धरी हस्तास. म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे विजवी का. राया तो स्वरूपार्क कांत द्रवते झाले कामानळात. तरी चित्ते वीण जाळू पाहत शांत करी महाराजा. ऐसे ऐकता तिचे वचन राव कोपे क्रोधे करून. म्हणे सेवुनी राहसी कानन सावजा परी काय तो. तू प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुडी बुद्धी वरिसी चित्ता. तरी या कृत्यास कोण त्राता तू ते होईल पुढारा. आहा स्त्री जाती अमंगळा दुर्ग सरिता परम चांडाळा. तेणे अनर्थासह बंडाळा जगा माझी वाढविती. ऐसे म्हणून कृष्णागर आसडूनी चालला आपला पदर. सदना येऊनी खेळावर तैसाची पुन्हा वहिवटला. येरीकडे भुजावंती
सूत ऐसे समजता चित्ती परम भयाचे व्याप्ती दासी लागी पाचारी म्हणे बाई वो झाले विघ्न प्रेम भयानक घेई प्राण तो परपुरुष नवता सापत्न नंदन अर्थ ओंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करी श्रुत झाली या प्राणघात निर्वेल सखे ममदेही तरी आता विष घेऊन द्यावा वाटतो आपला प्राण हरल्या सकळ कल्याण मज प्रती वाटत असे विपरीतास विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनी ना तरी वाचल्या विटंबनी नाना क्लेशा भोगावे तरी यातची सार गोष्टी हेत मिरवावे मृत्यू वाटी ना तरी वाचल्या राव शेवटी विटंबोनी मारिल्यास सर्व लोकात बाई गे होईल अपकीर्त म्हणतील रांड परम कुजात भ्रष्ट बुद्धी पापिणी असो ऐसा दुर्घट विचार ओढवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणचे ऐशी तिथे बोलता युवती सखी देईल उत्तरा प्रती ते पुढील अध्यायी भक्तिसार ग्रंथी श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित्त मात्र धुंडी कुमार मालून हरीचा मिरवतसे स्वस्थ श्री भक्ति कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशुद्ध भाविक चतुर 63 गौड़ः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु 63 समाप्त नवनाथ भक्तिसार 63 समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अर्भंगकानिप मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाण भत्री संज्ञा भूम्या नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।